माझ्या नादाला लागला तर जागा दाखवीन. गणेश नाईकांचे शिंदेंना पुन्हा आव्हान. वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या क्लस्टर योजनेवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. अति धोकादायक नसलेल्या तसेच 30 वर्षे पूर्ण न झालेल्या इमारतींनाही क्लस्टर योजनेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. नव्या UDCPRमुळे नवी मुंबईतील FSI वाढल्यास शहराच्या नियोजनावर गंभीर परिणाम होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. यावेळी गणेश नाईकाच्या नादाला लागला तर त्याला त्याची जागा नीट ठेवू देणार नाही, असा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी दिला. पाहूया ते काय म्हणतायत. आता क्लस्टरच्या माध्यमातून ओढून ताणून इकडून तिकडून 30 वर्ष नाही झाल्या, पडझडीला नाही आल्या, म्हणजे अति धोकादायक मध्ये झालेल्या नाही, 30 वर्ष नाही झाल्या, अशा प्रकारचं कुठून ना कुठून असा ट्रॅक लावून क्लस्टर डेव्हलपमेंटचा फॅड उभं करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. जर का तो युनिफाईड DCR जर पूर्ण लावला गेला ना, तर या सेक्टर 9 मध्ये वगैरे तुम्हाला गाड्या सोडा, मोटरसायकल सोडा, फुटपाथवरून रस्त्यावरून जाताना धक्के मारून जायला लागेल. हे आज गणेश नाईक बोलतो. भविष्य काळामध्ये लिहून ठेवा, मुलाबाळांना आठवेल किंवा ह्या गोष्टीला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी विरोध केलेला या गोष्टीला. हा युनिफाईड DCR कुठल्या शाण्याने आणला असा प्रश्न विचारला त्या ठिकाणी मी. आता तुम्ही बघा, संध्याकाळी 5 वाजल्यापासून ठाणे बेलापूर रस्ता जाम होतो का नाही होत? नंतर संध्याकाळी 7 वाजता वाशीमध्ये ट्रॅफिक नीट राहते का? हे जर हाल जर आता आहे तर नवी मुंबईच्या सगळ्या बिल्डिंगचा FSI जर तेवढा वाढला तर नवी मुंबईमध्ये जगण्यासारखं काही राहणार नाही. गणेश नाईकच्या नांदाला लागला ना, त्याला त्याची जागा नीट ठेवू देणार नाही, हा इशारा आहे.